आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे नवी मुंबई उपनेते विजय नाटा आहेत. नाटाजी, खरं तर टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. 22 तारखेला शिवसेनेचा निर्धार मेळावा आहे, त्याबाबत काय सांगाल? 22 तारखेला विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये निर्धार मेळावा ठेवलेला आहे आणि स्वतः शिंदे साहेब जे आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते स्वतः येऊन त्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि आता सगळ्यांनाच आपल्याला कल्पना आहे की त्या दिवशी 10-11 नगरसेवक उबाटाचे असतील, शरद पवार गटाचे असतील, काँग्रेसचे असतील, हे पक्षामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यांच्याबरोबरच अनेक पदाधिकारी इतर पक्षामधले, आघाडीमधले प्रवेश करणार आहेत. मला असं वाटतं की महाराष्ट्रभर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाकडे, शिंदेसाहेबांची कामाची पद्धत बघून, लोकांना, कार्यकर्त्यांना विशेषतः मिळणारा दिलासा बघून फार मोठ्या प्रमाणावर, म्हणजे हजारोच्या संख्येने आणि सगळ्या स्तरावरचे माजी आमदार असतील, पदाधिकारी असतील, सगळे रोजच्या रोज प्रवेश चालू आहेत. आणि त्यातलीच एक कडी म्हणजे नव्या मुंबईमध्ये आहे, फक्त इथं मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि मला असं वाटतं उबाटामध्ये कुणीच नगरसेवक बेलापूरमध्ये राहणार नाही अशी परिस्थिती. आणि त्याच लोकांनी जे प्रवेश करणार आहेत, त्याच लोकांनी बॅनर शहरामध्ये सगळे लावलेले आहेत. माझ्याकडे त्याचे फोटो वगैरे आलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की शिंदेसाहेबांची कामाची पद्धत, शिंदेसाहेबांची कार्यकर्त्यांना वागणूक देण्याची पद्धत, शिंदेसाहेबांची कार्यकर्त्यांना मदत करण्याची पद्धत, समजून घेण्याची पद्धत आणि कामं मोठ्या प्रमाणावर होतात. कारण अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे आणि आमची कामं सगळी महापालिका किंवा सिडकोमध्ये असतात. त्याचा सगळ्याचा उपयोग या कार्यकर्त्यांना होत असल्यामुळे सगळ्या पक्षाचे लोक मोठ्या प्रमाणावर नव्या मुंबईत 22 तारखेला आलेले दिसतील. नाटाजी, खरं तर निर्धार मेळावा आहे, या निर्धार मेळाव्याचं वैशिष्ट्य काय असणार आहे? या निर्धार मेळाव्यामध्ये येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ज्या महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्याची रणनीती आखणे, त्याची स्ट्रॅटेजी आखणे आणि प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार कसा निवडून येईल आणि या महापालिकेवर पूर्वीसारखं शिवसेनेचा भगवा कसा फडकेल आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं तैलचित्र परत महापालिकेमध्ये कसं लागेल, या अनुषंगाने सुरुवात झालेली आहे. खरं तर आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये एकीकडे पालकमंत्र्यांचा जनता दरबार, तर दुसरीकडे निर्धार मेळावा आणि खुद्द उपमुख्यमंत्री नवी मुंबईत येत आहे. कसं पाहता याकडे? हे बघा, शिंदे साहेब हे जनतेमधले नेते आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल की सकाळपासून रात्री 12-1-2 वाजेपर्यंत ते सातत्याने जनतेमध्ये असतात. म्हणजे मी तर म्हणेल की 24 तास त्यांचा जनता दरबार चालू असतो. वेगळा जनता दरबार घ्यायची त्याला गरज पडत नाही. आणि त्यांच्या कामाची पद्धत म्हणजे काय म्हणतो, झटमंगनी पटशादी, बघतो, करतो, अधिकाऱ्याला सांगतो, असं उद्या बघू, परवा बघू, काही नाही. आलं की समजून घ्यायचा विषय, संबंधित अधिकाऱ्याला फोन लावायचा आणि ज्या पद्धतीने गरज आहे त्या पद्धतीने सांगून आदेश करून काम करून घ्यायचं. त्यामुळे मला असं वाटतं की वेगळा जनता दरबार वगैरे घेण्याची गरज नाही. निर्धार मेळावा हे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्षामध्ये जे लोक आलेले त्याच्यापैकी त्यांची पात्रता बघून, त्यांचं कुठल्या भागातले ते बघून, त्यांनाही आपल्यामध्ये सामावून घेऊन त्यांच्याकडून पक्ष कसा वाढेल हे काम आमचंच आहे. खरं तर नाटाजी, भाजपचे काही माजी नगरसेवक आहेत, ते देखील आपल्या शिवसेनेत येण्याची शक्यता आहे, त्याकडे कसं पाहता? एक संकेत असा आहे अजून तरी की महायुतीमधल्या तिन्ही पक्षामध्ये एकमेकांमध्ये घ्यायचं नाही लोकांना, असा निर्णय झालेला आहे सांकेतिक. आणि त्याचं पालन अजून तरी होत असल्यामुळं मला असं वाटतं की भाजपचे कार्यकर्ते आम्ही घेत नाही किंवा आहेत असे इच्छुक किंवा आमचे कार्यकर्ते ते घेत नाही आहेत. खरं तर आपण पाहतो की गणेश नाईक पालकमंत्री यांचा देखील जनता दरबार नवी मुंबईत भरतो आणि त्याच अनुषंगाने आता शिंदे गटाने, म्हणजे तुमचे शिवसेनेचे निर्धार मेळावा देखील आहे. तर दोघांकडे आपण कसं पाहता? एकीकडे नाही, निर्धार मेळावा हा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही घेतो आहे आणि कार्यकर्त्यांची कामं तर आता तुम्ही पाहिलं असेल. मी आत्ता शिंदे साहेबांबद्दल बोललो, खासदार मस्के साहेब आहेत, मी स्वतः आहे, आमचे जिल्हा प्रमुख पाटकर साहेब आहेत, आमच्या महिला प्रमुख आहेत. ते 24 तास लोकांमध्ये असतात आणि लोकांची कामं आम्ही 24 तास सोडवत असतो. फोनवरही जरी कामं सांगितली, मेसेज पाठवला तरी आम्ही त्या कामाचा पाठपुरावा करतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ही जी पद्धत आहे आमची, ही इफेक्टिव्ह आहे असं आमचं मत आहे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत विजय नाटा. यांचं असं देखील म्हणणं आहे की तुमचे कुठलेही प्रश्न असेल तुम्ही एक फोन तरी करा, आम्ही ते सॉल्व्ह करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह मी रवी खराट, TV 9 मराठी, मुंबई.